हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल @said by सायली. मी आहे सायली जाधव आणि मी आज आपलं पहिलं लाईव्ह सेशन घेतलेलं होतं. बऱ्याच स्टुडंटनी जॉईन केलेलं, पण बऱ्याच स्टुडंटनी जॉईन नव्हतं केलं, म्हणून त्यांच्या रेफरन्ससाठी हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सिलेक्शन प्रोसेस क्रायटेरिया काय असणार आहे, कशासाठी ड्रग इन्स्पेक्टर पोस्ट 2025, ज्याचे आपण आधी इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे बघितला आहे. बघितला नसेल तर तो बघा, फॉर्म फिलिंग करा. आणि फॉर्म फिलिंग रिलेटेड जी न्यू नोटीस काढली आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मी ती व्हिडिओच्या एंडला सांगितली आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर चलो आपण स्टार्ट करूयात. पहिल्यांदा आपण बघणार आहे व्हॉट इज द MPSC ड्रग इन्स्पेक्टर सिलेक्शन कसं होणार आहे. खूप स्टुडंट्सनी मला रिक्वेस्ट केलेली की मराठीमध्ये व्हिडिओ बनवा, महाराष्ट्रच कॅन्डिडेट बघणार आहेत, म्हणून हा व्हिडिओ आपण मराठीमध्ये बनवला आहे. लाईव्ह पण आपलं मराठीमध्येच झालेलं आहे. तर तरी काही स्टुडंट्सना मराठी लँग्वेज कम्फर्टेबल नसेल आणि त्यांना हिंदी इज ओके, तर मॅक्झिमम जेवढे रिस्पॉन्स येतील त्यानुसार आपण घेणार आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात पहिल्यांदा असणार आहे रिटन एक्झाम. रिटन एक्झाम असणार आहे 200 मार्क्सची. त्याचं इन डिटेल क्लासिफिकेशन आपण याच्या पुढे बघणार आहे. आधी आपण एक सिलेक्शन प्रोसेस बघून घेऊयात. त्याच्यानंतर असणार आहे मेरिट लिस्ट. रिटन एक्झाम झाल्यानंतर त्याच्यावरून एक मेरिट लिस्ट बनवणार. जेवढे कॅन्डिडेट्स क्वालिफाय होतील तेवढे कॅन्डिडेट्स याच्यामध्ये असणार. इथे आपली कॅटेगरीचं रिझर्वेशन नुसारच होणार, मेरिट लिस्ट लागणार. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ज्या स्टुडंटचं मेरिट लिस्टमध्ये क्वालिफाय झाले आहेत, सिलेक्शन झालं आहे, नंतर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सचं त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर फोर्थ फायनल मेरिट लिस्ट लागणार. फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या स्टुडंट्सचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे आणि फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये ते होते, अशा स्टुडंटचं ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं ते फायनली सिलेक्ट होतील. आता बऱ्याचशा स्टुडंट्सचे असे क्वेश्चन्स आलेले की इंटरव्ह्यू होणार आहे का. आता दोन गोष्टी आहेत. सध्याचा जो GR आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ दिलेला आहे देअर विल बी नो इंटरव्ह्यू. पण अजून एक्झाम येईपर्यंत जर त्यांनी सांगितलं की इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये असणार आहे, मग तो इंटरव्ह्यू असणार रिटन एक्झाम नंतर, तर तो असू शकतो 50 मार्क्सचा. तसं काही GR आलं तर मी तुम्हाला अपडेट करेलच, पण सध्या तरी नो इंटरव्ह्यू प्रोसेस आहे. हे रिटन एक्झाम होणार, मेरिट लिस्ट लागणार कॅटेगरी रिझर्वेशन वरून, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार जेवढे केवढे मेरिट लिस्ट मधले स्टुडंट आहेत त्यांचं. त्याच्यामधून ज्या स्टुडंट सिलेक्ट होतील त्यांचं प्रॉपर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मग फायनल मेरिट लिस्ट लागणार आणि डिरेक्टली त्यांचं पोस्टिंग होणार. असा तरी सध्याचा एक प्रोसेस आहे. जर नंतर त्यांनी ऍड करून सांगितलं की इंटरव्ह्यू होणार आहे तर तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तुम्ही पण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये बघत चला, अपडेट राहत चला. आता सेकंड आपल्याला प्रॉपर एक्झाम पॅटर्न बघायचा आहे. एक्झाम कशी होणार, क्वेश्चन पेपर कसा येणार, ह्याच्या रिलेटेड आता आपण इन डिटेल बघूयात. एक्झाम पॅटर्न आता आपण बघितलंच की 200 मार्क्सची एक्झाम होणार, बरोबर. असणार 100 क्वेश्चन्स. ऑल क्वेश्चन्स विल बी इन ऑब्जेक्टिव्ह फॉर्म. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, MCQज असणार. 100 क्वेश्चन्स असणार MCQ, 20 मार्काचे, म्हणजे ईच क्वेश्चन विल कॅरी 2 मार्क्स. आता बऱ्याचशा स्टुडंटनी मला कमेंट केलं होतं लाईव्ह सेशन मध्ये पण की
आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होणार का? तर हो, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होणार. एव्हरी रॉंग क्वेश्चनला 0.25 मार्क्स इलिमिनेट होणार. म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर पूर्ण 2 मार्क तुमचे जाणार. 2 मार्क्सचा एक क्वेश्चन असणार. 4 क्वेश्चन रॉंग झाले तर 2 मार्क्स कट होणार. हे तर नॉर्मली पण असाच क्रायटेरिया आहे. 200 मार्क्स, 100 क्वेश्चन्स. 100 क्वेश्चन्स डिवाइड होणार टेंटेटिव्हली 8 क्वेश्चन्स आणि 20 क्वेश्चन्स. आता 8 क्वेश्चन्स आणि 20 क्वेश्चन्स काय? 8 क्वेश्चन्स असणार टेक्निकल आणि 20 क्वेश्चन असणार जनरल. टेक्निकल म्हणजे फार्मसी रिलेटेड क्वेश्चन्स येणार आणि जनरल मध्ये नॉन फार्मसी रिलेटेड क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये पण काय आहे, तुम्हाला 1 आवर असणार क्वेश्चन आणि तुम्हाला रिटन क्वेश्चन असणार. ऑनलाईन नाही, रिटन तुम्हाला काय ते तुम्ही सर्कल वगैरे करता तशा टाईपचं असणार. जीपॅट एक्झाम कशी आहे, कम्पेअर टू सिमिलर ही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असणार. जीपॅटचा जो पोर्शन होता किंवा जीपॅट कसं असतं त्याच्यासारखीच ही एक्झाम असणार. फार्मसी स्टुडंट्सना माहिती असेल रिलेटेड टू जीपॅट. इथे क्लिअर आहे सगळं. एक्झाम पॅटर्न असणार असा 200 मार्क्सची एक्झाम असणार. 100 क्वेश्चन असणार. 100 क्वेश्चन मध्ये 80 क्वेश्चन 20 टेक्निकल असणार, 20 क्वेश्चन जनरल असणार. हे काय फिक्स फॉर्म नाहीये, पण प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरवरून आपण हा एक अंदाज काढलाय की 80-20चा रेशो आहे. आणि तुम्हाला मिळणार 1 आवर हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी. आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, सिलेबस. सिलेबस तर आपण थोडाफार रिव्ह्यू केलेला होता एलिजिबिलिटी मध्ये, पण आता इन डिटेल सिलेबस बघायचा झाला तर सर्वात पहिले आहे पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी, कोलॉजी. इम्पॉर्टंट टॉपिक्स पॅथोफिजिओलॉजी, फिजिओलॉजी, कोलॉजी. सेकंड असणार बायोकेमिस्ट्री. थर्ड तुमचा ॲनालिटिकल केमिस्ट्री. आणि फोर्थ असणार तुमचं ड्रग्स, लॉज आणि फॉरेन्सिक सायन्स. आणि लास्टला तुमचं असणार जे मी तुम्हाला सांगितलं होतं लॉजिकल रिझनिंगचे वगैरे क्वेश्चन. आता डोंट वरी अबाउट सिलेबस. जेव्हा आपण इन डिटेल सिलेबस रिव्ह्यू करणार आहे किंवा बघणार आहे तेव्हा जेव्हा जेव्हा ह्याच्यावरती वेगवेगळे सेशन्स होतील, आपण एक सिरीज आहे आपली, आपण सिलेबस वाईजच टॉपिक घेणार. त्याच्यामध्ये एव्हरी सिलेबस मध्ये आपण इन डिटेल एक्सप्लेन करणार. आता याच्यामध्ये ॲनालिटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, अजून एक टॉपिक राहिला जनरल फार्मसी. आता जनरल फार्मसीमध्ये काय येणार तुमचं फार्मास्युटिक्स रिलेटेड, परत जे तुम्ही जनरली फार्मसी स्टुडंट्सला माहिती पाहिजे काय लॉज असतात वगैरे ते सगळं. आता सिलेबसमध्ये पण इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत जे कव्हर केलेच पाहिजेत स्टुडंट्सनी, किंवा वेटेज वाईज किती असणार आहे हे सगळं. आता पहिले जनरल फार्मसी मी जे तुम्हाला म्हटलं फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिक्सचे येणार 10 to 12 क्वेश्चन्स. हे थोडेफार चेंजेस होऊ शकतात. मायक्रोबायोलॉजीचे येणार 8 to 10 क्वेश्चन्स. बायोकेमिस्ट्रीचे येणार 8 to 10 क्वेश्चन्स. आणि तुमचे जे लॉज आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे मी तुम्हाला म्हटलंय ते येणार 15 to 20 क्वेश्चन. तुमचं आलं परत कोलॉजी. कोलॉजी पण इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स, 10 to 12 क्वेश्चन. आणि एंडला तुमचं जे लॉजिकल रिझनिंग वगैरे येणार सगळं त्याचे येणार तुम्हाला
10 to 20 क्वेश्चन्स, कारण हे तर सेपरेट आउटच आहे आणि हे टेक्निकल राऊंड आहे. सब्जेक्ट क्लिअर आहेत सगळ्यांना सिलेबस मधले. डोंट वरी, जेव्हा आपण हे सगळं घेणार तेव्हा पण सिलेबस इन डिटेल एक्सप्लेन होणार आणि सिरीज वाईज आपण सगळं एक्सप्लेन करणार. आता नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट, आणि जेवढे मला डीएम्स येत होते स्टुडंट्स कडून की मॅम बुक्स कोणत्या परचेस करू. आता काही स्पेसिफिकली एक बुक आपल्याला परचेस करता येणार नाही, आणि मी तर म्हणेन की बुक परचेस नाही केलं तरी चालेल. डिग्री लेवलचा सिलेबस आहे, आपल्याला काही पीजी लेवलचा सिलेबस नाही. बी फार्मला जो सिलेबस होता तोच सिलेबस येणार आणि थोडंसं जनरल नॉलेज, थोडं न्यूज रिलेटेड, काही महाराष्ट्र न्यूज, इंडिया न्यूज, हे थोडेफार क्वेश्चन्स येणार, ते पण 2 to 3 क्वेश्चन्स. तर नॉर्मल आपण जे यूज केले, जसे फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिक्स साठी आपण जे लॅकमन यूज केले तेच यूज करायचं, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियल फार्मसी रिलेटेड, फार्मास्युटिक्स, टॅबलेट, कॅप्सूल रिलेटेड जे सगळं येणार. लॅकमन बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे. तुमच्या कोणत्या फार्मसी स्टुडंट्स फ्रेंड्सकडून असतील तर त्यांच्याकडून बॉरो करा, किंवा आपल्या स्वतःच्या टेलिग्राम चॅनलवर, सेड बाय सायली टेलिग्राम चॅनलवर इथून पुढे सगळ्या नोट्स पण येणार आहेत. बुकच्या ऑनलाईन पण भरपूर पीडीएफ अवेलेबल आहेत, आणि मोस्टली आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स सॉल्व्ह करायचे आणि ते आपण चॅनलवरती सॉल्व्ह करून घेणार आहे. सो नो प्रॉब्लेम स्टुडंट्स. पण फार्मास्युटिक्स जर तुम्हाला इन डिटेल रीड करायचं असेल तर लॅकमन यूज करू शकता. कोलॉजीसाठी तुम्ही केडी त्रिपाठी यूज करू शकता. आणि केमिस्ट्रीसाठी मॉरिसन. आता जे स्टुडंट्स ऑलरेडी फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करतात तर त्यांना माहिती आहे ड्रग इन्स्पेक्टरसाठी कोणते टॉपिक्स असणार. जर तुमचे इंडस्ट्री बघायला आले तर तुमचे ते स्टॅबिलिटीचे डॉक्युमेंट्स मागतात, तुमचे अजून टेस्टिंगचे डॉक्युमेंट, अनालिटिकल टेस्टिंग, HPLC, IR, QC रिलेटेड डॉक्युमेंट्स मागतात. लॉज माहिती पाहिजेत, GMP रेग्युलेशन्स, हे सगळं माहिती पाहिजे. सो तो सिलेबस कव्हर असणार आहे. एवढं काही खूप डिफिकल्ट सिलेबस नसणार आहे. आपल्याला फक्त कन्सिस्टंटली करायचे, आपलं रिडिंग करायचे. ड्रग्ज आणि लॉज साठी बेअर ऍक्ट म्हणून एक बुक आहे, किंवा ऑनलाईन पण तुम्हाला भरपूर पीडीएफ मिळतील. मी त्या पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे, तर तुम्ही ते चॅनल जॉईन करा. आणि लॉजिकल रिझनिंग पण त्याच्या पीडीएफ मी टाकेल. सो नो प्रॉब्लेम. आपल्याला सगळं चॅनलवर मिळणार आहे, तर स्टुडंट्स आपण सबस्क्राईब करायचं आहे, आणि तरच मग आपल्याला लाईव्ह मिळणार आहे. आणि अजून एक मला जी अनाउन्समेंट करायची होती, आपण वीकमधून एकदा लाईव्ह सेशन घेणार, ज्याच्यामध्ये आपण छोटे छोटे टॉपिक्स कव्हर करणार आहे. तर लाईव्ह चुकवू नका. लाईव्ह मधला सिलेबस रेअरलीच पुन्हा मी डाउनलोड करेल, जसं आज मी करतेय डाउनलोड, कारण थोडा टेक्निकल इश्यू आल्यामुळे बऱ्याचशा स्टुडंटला जॉईन करता नाही आलं लाईव्ह सेशन. पण नेक्स्ट टाइम असं काही होणार नाही. सो जॉईन करायचं सर्वांनी, म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. सगळा डेटा आपल्याकडे असेल, आपल्याला वाचता येईल, आपल्याला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून मिळतील. आता इम्पॉर्टंटली आता जर रीड करायचं आणि एकदमच इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहिजे असतील तर सर्वात स्टुडंट पहिल्यांदा GMP पासून स्टार्ट करा. अँटीबायोटिक्स, स्टॅबिलिटी, लॉज, अनालिटिकल केमिस्ट्री, हे सगळं, आणि क्वेश्चन पेपर्स नुसार आपण सॉल्व्ह करणार. आणि अजून एक, आपली डेट एक्सटेंड झाली आहे फॉर्म फिलिंगची. कुठपर्यंत? 29 ऑगस्ट 2025. आधीची आपली डेट होती 23. सो डेट एक्सटेंड झालेली आहे, तर सर्व स्टुडंटनी पहिल्यांदा फॉर्म फिल करून घ्या ज्यांनी नाही घेतला. आणि अजून एक GR गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने टाकलाय की फार्म डी चे स्टुडंट्स पण आता अप्लाय करू शकतात. आधी बरेचसे स्टुडंट्स म्हणत होते की मॅम फार्म डी ऑप्शन येत नाहीये. डॉक्टरेट इन फार्मसी ही जी डिग्री आहे, PG डिग्री आहे ही पण, तर हे स्टुडंट्स पण आता अप्लाय करू शकतात. तर स्टुडंट्स, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना. अजून काही तुम्हाला क्वेरीज असतील तर कमेंट करा.
कोणत्या टॉपिकवर व्हिडिओज बनवायचे ते आपण बनवणार आहे. आपण सगळा सिलेबस कव्हर करणार आहे, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहे. सो डोंट वरी, चॅनलला सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट व्हिडिओ. चलो, बाय बाय.